गुड आफ्टरनून गाईज. आजच्या ब्लॉगची सुरुवात होते हॉलपासून. दुपारचे वाजले 1:45 झाले. आता मी स्टार्ट करते कारण का रिचार्ज नव्हता म्हणून मी काही शूट नाही केलं सकाळचं सगळं. मग आता रिचार्ज टाकलं. लाईट बघायला तर किती वाजता गेली? 11-12 वाजता लाईट गेली. 2-3 तास झाले. आणखी लाईटीचा पत्ता नाही. खरं तर असं कधी होत नाही आमच्याकडे पनवेलला. पण आज काय झालं काय माहिती, सारखी लाईट येते जाते म्हणजे मध्ये येत होती परवा दिवशी वगैरे, पण आज गेली ती, आलीच नाही. आणखी गरम तर एवढं होतं ना विचारू नको, भरपूर गरम होते. म्हणजे गॅस जवळ जायला पण कंटाळा येतो. तर रात्रीचा भात होता तो फोडणीला टाकला, तो आता मी खाल्ला. सकाळी तर यश असाच गेला बिना नाश्त्याचा. किती उशीर बसायचं असं, गरम होते, एवढं गरम होतं. ये ना आमच्या झाडांना आंघोळ घातली आहे. आमच्या झाडांना म्हणजे इथे झाड असतात ना आपली मनी प्लांट वगैरे, त्याला आता आंघोळ घातली. आता म्हणजे कागद घातली, दाखवलंच नव्हतं. सगळे झाडं धुतली ती, मस्त वाटत दाखवते. चकात येतं झाड, सगळ्यांना आंघोळ घातली, याला पुसून कशी फिरते. त्यांना पण ऑक्सिजन पाहिजे ऍक्च्युली. ऑक्सिजन आता लावलेलं आहे ऑक्सिजन तसं मी त्यांना. ओके ओके ओपन वरती करून ठेवते म्हणजे त्यांना ऑक्सिजन ओपन करून ठेवलं जरा, ऑक्सिजन घेतील तरी. आजचा दिवस चाललाय आणि पोरांना सुद्धा म्हटलं का जवळ म्हटलं काही यायचे नाही ना. तोंडाला बर्फ लावला, दाखवते काय होतं असं झालंय. हे ना हे आणलेलं मी, याच्यात बर्फ होतो, ते असं तोंडाला घालायचं. मी आज कधी नाही, ते 15 घातलं. एवढं डोकं दुखायला लागलं माझं. ते बर्फ असं लावत होती ना, हे दुखत होतं माझं. मी जास्त लावलं नाही, याच्यात बर्फ आहे टाकते. एवढा लावून असं लावला नसतो आणि डोकं दुखत होते लगेच. एडिटिंग केलं नव्हतं दाखवते डोंगरात. हे स्मशान मला आवडेल इथे जाऊन राहायला, शांत. हे डोंगर मला माहिती का, पावसाळ्यामध्ये इथे मोर येतात. म्हणजे 1-2 असतील. मी विचारलं गाववाले, ते काका ते गावाला, तर मोर असतात कारण का पहिल्या पावसात ना आवाज आलेला गेल्या वर्षी. डोंगरावरती आता कोणच नाही. पाय वाटा केले तसे छोट्या. रस्ता आहे खरं, जायचं होतं. जान्हवी बोललेली जाऊया आपण, असं वाटतं खरं जवळ. खूप उंच आहे, टंगड्या दुखून येतील. 1-2 तास लागेल वरती चढेपर्यंत. छान आहे.
हे झाड बघा, हे झाड बघूया आपण काय येते. काहीच नाही, कोणच नाहीये, एक माणूस दिसत नाही. पण त्या दिवशी आहे ना, इथून पाय वाट येते, जात होती लोक. बाबांनी दाखवलं मला रविवारी, बाबा इथे बसलेली, तर बाबा बोलत होते बघा पाय वाटा गेले छोटे छोटे छोटे. ऍक्च्युली पाय वाटा नाही येत, पावसाळ्यात पाणी येते ना, इथून धबधबा सारखं येतं. मी दाखवेलच तुम्ही. कसली गाडी आली का तिथे गेली आतमध्ये. चला, माझं एडिटिंग झालेलं करते, व्हिडिओ अपलोड करते. अजून संध्याकाळी 7 वाजता व्हिडिओ येईल. ओके, बघा पण लाईट आली नाही की. एक बोलायचंच राहिलं, पनवेल स्टेशन लेडीजचा डबा एवढा मागे पडून म्हणजे खूप एवढं वाढवलं स्टेशन, तर लोकांना यायला जायला खूप प्रॉब्लेम येतो. माहिती आहे का? कारण का किती चालणार जर गाडी, तुमचा टायमिंग गाडीचा लावला तिथपर्यंत पोहोचेपर्यंत गाडी निघून जाते. आपल्या बाजूच्या आणखी लक्षात त्यांनी काय CSTच लागतो त्यांना, सोडली त्यांनी. कारण का त्या नाही पोचू शकल्या तिथे, त्यांना दम वगैरे एवढा लागला ना, त्यांनी ट्रेन सोडली ती. त्यांनी सांगत होते खूप प्रॉब्लेम येईल आपल्या त्या लोकांना. स्टेशन खूप असं लांब केलं, बरोबर नाही ना. आणि या साईडला एक्सिलेटर पण नाही लावलेला, त्या साईडला पण या साईडला नाही. जी म्हातारी माणसं वगैरे त्यांना खूप प्रॉब्लेम होतो कामाला जाण्याला. तरी लाईट नाही चाललंय, 3 वाजले तरी आणखीन लाईट नाही आहे. आणि पोरं खेळतात बाहेर, त्यांचा मस्त आवाज येतो, मी ऐकते. दरवाजे उघडे, तिथून हवा येते, मग बरं आहे. आता काय खरं नव्हतं, मस्त गरम झालं असतं एकदम. ते दाखवते कसं ते पोरं ते बडबड बडबड करतात. ते दरवाजा उघडे, हवा मस्त आहे. ऐकलं आवाज पोरांचा? कधी लावती आवाज द्यायला पोराला, सगळं पोरता येते इकडे, चाव 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 करते. कधी यायची लाईट, कधी यायची. दे बाबा, माणसांचं हे खोललं म्हणून बरं झालं. कशा ऑक्सिजन गेल्यावरती येतात ना. दोन आहेत दिसले, बाकीचे कुठे गेले? बाकीचे आहेत खाली. ऑक्सिजन गेल्यावरती येतात हे. पोरांना बोलवायचं काय नाही, एवढं फोंगट करतात ना प्रमाणाच्या बाहेर. मग सारखं काकी हे काय, काकी ते काय, काकी हे काय. ते लहान मुलांना बोलायचं म्हणजे ना हेच, त्यांच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं द्या. लहान पोरं बोलवतच नाही. आवडतात मला पण, खूप गोंगाट करतात. आणि माझी सवय बोलली, आमचा यशात एवढा मोठा झाला आणि लहान मुलं कोणच नाही आमच्याकडे. आमचा लोकेश पण मोठा झाला, बहिणीची मुलं मोठी आहेत, सगळ्या बहिणीची मुलं मोठे आहेत, कोणच लहान नाही. त्याच्यामुळे आम्हाला सवय नव्हता घेऊन लहान मुलांची. मला खूप आवडतं, बोलले होतात आवाज देते तुम्ही त्यांना लगेच होती. ए प्रजू, ए प्रजू, जेवढा गोंगट करता माझा आवाज पण नाही ते लोकांना. ए प्रजन,
नाही चालू. तिकडे ना हवा खूप येते त्यांच्या घराच्या त्या साईडला. एवढी हवा येते आणि दरवाजे धडाधड आपटत असतात, एवढी हवा असते. आणि माझा पण दरवाजा उघडा ठेवला मस्त हवा येते. बरं झालं यश नाही तर आणखीन कंटाळा. लाईटीचा सगळीकडे प्रॉब्लेम झाला असं वाटतंय मला. गोळीवाला चालेल त्यावाला नाही, तो कुल्फीवाला आहे. मी आणायला सांगितले 10ला एक असते. तिला म्हटलं घेऊन ये. तर कोमल गेली आता आणायला. बघू दे आता कसलं घेऊन येते ती. काला खट्टावाला असला तर तो ओळखीचा आहे, त्याला माहिती मी ब्लॉग करते, माझ्या ब्लॉग मध्ये त्याला घेतलेलं. मग तो बऱ्यापैकी म्हणजे चांगलं बनवतो. असं लोकांना कसं पण बनवेल. पण मला त्या दिवशी होतं लक्षात तोच आहे, पण मी काय त्याला ओळख नाही दाखवली. पण त्यानेच दाखवले होतं, मॅडम जी आप वही हो ना, मेरा व्हिडिओ निघाला तर हा मी सांगलं की ते पैसे विषय कमी नाही करत. मी पण नाही पैसे कमी करत, कशाला करायचे विचारायचं. ते तशी सवय नाही मला. कसला आईस्क्रीम घेऊन येते हे पण सगळे सगळे एकत्र ऑक्सिजन गेलोय. काय रे टोटो ह्याच्यातच आहे पाण्यात. टोटो बाहेर काढू तुला पाणी नाही रे. टोटो ए बब्बू ये 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 लवकर ये लवकर. हवा तिथून येते छान पैकी. इकडे आली ना सगळं वस्तू आलेली. आली बघा, लाईट आली. लाईट येऊन आता झाले आलं. हा बघा आता आवाज येते. ये बघ्या छोटो या ऐकतो बघा कसं ऐकते ना. ये चल चलो टोटो. आवाज घेतो. हे टोटो ये इकडे 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 बाबू. तोडगा झालाय ग. लाईट आली पण गरम होत होत्या. तेव्हा जेवढं होतं काय वाटत नव्हतं. लाईट आली बरं वाटतं. कसं ए इकडे ये टोटो चल. मगाशी आवाज दिला ना तेव्हा तो येत होता. बघतोय माझ्याकडे छान. ये रे आवाजच घेतो. ये चल ये चल. बाबू वेर आर यू गोइंग. इकडे पलट. जास्ती झाले आता टोटो तुझा. चल इकडे ये.
आवाज फक्त घेतो इकडे तिकडे, कंटाळा काय येईल. याचा आता फोन आलाय होते त्याला काय आवाजच आला नाही. हॅलो हॅलो करत होते, त्याला काय आवाज परत ब्रेड घेऊन येईल आणि बोलेल मग परत सँडविच बनवा, हे बनवा, ते बनवा. आता बघूया हे काय बनायचं. बंद आहे चालू आहे. हो बिल्डिंग असली सगळी आणि पाण्यात काय रे काय गुंडी आहे बेटा. एकदम हुशार आहे तो, माहितीये का. हुशार पांड्या आहे का, हुशार पांड्या. आणि हा पांड्या आहे हुशार. अरे झिंगे कैसा मैं तेरे को कर लिया. यशला उपमा बनवते. यशला म्हणजे सर्वांचाच बनवते. उपमा बनवते त्याला तिथे झोपला राहतात. तिथला तरी असेल त्याला मस्त जेवणाची त्यासाठी पण आम्ही पण खाऊ. मी जन्माची तयारी संध्याकाळची बनवूया. चटणीमध्ये आता गरम किती झालंय मला असं वाटतं ना घामोळ्या येणार असतील. कारण मी 2-3 टाइम अंघोळ करते आणि ह्यावेळेस मी खूप बनवण्याच्या आता मी उभी आहे. मला असं वाटतं मला कोणतरी भट्टीमध्ये बसवले. भट्टी चालू फॅन लावला ना वरती मस्त वाटतं. गरमी सगळे पण ऍडजस्ट होऊन गरमी बाहेर पण फॅन लावला ना गरमीची. दोन्ही फॅन होत, ऍडजस्ट पण आहे आणि वरचा सिलिंग फॅन पण म्हणजे भांडी लाईट मोठी लाईट येतात. सारखं पत्ता सारी सगळं असं मस्त एक एक दाणा करतो बघायचं तर मस्त. मला इकडे तिकडे गेलं संध्याकाळचं पाणी पाणी टाकताना मला भीती वाटते. गरम पाणी उकळते म्हणजे टाकताना मला भीती वाटते. आपले कसं
होत आहे हा पेन सगळं झाला पाहिजे उपमा आपला. इथे ठेवूया वापस थोडा 2 मिनिटं. त्यानंतर जराशी साखर टाकायचे. वाव, एक नंबर. मस्त पलटी केला घेतला. जरासं साखर टाकून वापस चांगली विरघळली. साईडला चहा Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down, and their songs entwine with the trees that stand. चहा घेते. परत झाडू बिडू मारा. परत संध्याकाळची तयारी करा जेवणाची. थोडं गरमी झालेलं मला प्रमाणाच्या बाहेर. असं वाटतं कधी पावसाळ्याचा. चला चहा घेते मी आणि मग बघेल आता संध्याकाळचं काय करायचं आता आम्ही बाहेर आलोय. कोण क्रिकेटच नाही खेळत. तिकडे आहे ना साऊथ आफ्रिकेला ना. आणि मस्त चाललंय. गर्दी अशीच असते. आम्ही चिपळेच्या पुढे चाललो. जिथे मी चालायला जायची ना तिकडे भोकरपाड्यापर्यंत आलोय आता. असंच संध्याकाळचं खेळतायत पोरं. बोनशेत आलं. बोनशेत भोकरपाडा नाही आला. बोनशेत आलं. भोकरपाडा गेला. चला आता लाईन लागलेली गाड्यांची. बोनशेत आलं. दुसरा रस्ता यायचा. छोटासा रस्ता आहे ना त्याच्यामुळे लगेच ट्रॅफिक सारखं होऊन जातं. इथे चालायला होत नाही बरोबर. चिपळेला आलो. चिपळे दिसतं. चिपळेला आलोय. काय झालं का? चल ना बघूया. का चल. आम्ही रिटर्न चाललोय. दिनेश बोलला रिटर्न जाऊया. आता बस झालं. तो जास्त नाही चालत. मी बोलत होती थोडस चालूया तर नको बोलते. आम्ही निघालो. काय इथे काय? अरे पार्लर आहे. आयब्रो करायला पाहिजे होते. घेऊया आता. असं पण सोन्याचं पडलं असतं. एवढं झालं हातातच आलं. हे पण सोन्याचंच आहे. नुकसान झालं असतं माझं. ना हे मस्त. याचं नाव काय आहे बरं? वर व्हेज आहे. माऊली 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 म्हणून होतं. खूप छान आहे. व्हेज असतं. विठ्ठलाची येते आहे ना. मस्त आहे. इथे हार्डवेअर वाले आणि माऊली म्हणून हॉटेल आहे. प्युअर व्हेज असतं. आणि सकाळचं तर तुम्हाला मी दाखवलेलं होतं.
सकाळी थोडं वेगळं दिसतं. आणि आता इथे मी फुलं तोडायची ते कुत्र्याची पिल्लं बघायची. अरे तीच पिल्लं मागे लागायची ना पळाली. छोटीशी आहे. आणि IP गार्डन म्हणून आहे इथे पण रेस्टॉरंट आहे. जेपी गार्डन सॉरी जेपी गार्डन म्हणून आहे. तिथे चायनीज चांगलं मिळतं. मला जान्हवी बोलली कारण का ते लोक येऊन गेलेले इथे. चायनीज चांगलं असते आणि माऊलीमध्ये व्हेज खायला चांगलं. तिथून आपला चिपळे ब्रिज येईल. 77 नंबर ये लालपरी एवढी भरली आहे खचाखच. आणि इथे शंकराचं मंदिर आपण गेलेलो ना दाखवलेलं ना तुम्हाला. हा आतमध्ये इथून गेलं सरळ आहे इथून मस्तच आहे. आपण जाऊया. दिनेशला माहिती नाहीये. दिनेश नाही गेलेला मीच गेलेली. ते पण मी शोधत गेलेली. मी पूर्ण व्हिडिओ मध्ये दाखवलं तुम्हाला मी कशी गेली काय गेली. तर मस्त देऊळ आहे ते. त्या आई आणि मावशी गेलेल्या. हे बघा हे 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 ना हे देऊळ आता दिसत नाही. ते काय लाईट लावली तिकडे ते देऊळ हा आतमध्ये. आणि हे आपले नर्सरी याचं पण शूट दाखवलेलं मी तुम्हाला. मी आपला चिपळे ब्रिज ही चालली 77 लालपरी केली ना 77 दुसरी म्हणजे एक येणारी दिसते एक जाणारी दिसते. टायमावरती बस आहे. एक आली तरच दुसरी जाईल असं आहे. आता तिथे लाईन एवढी लागली असेल ना स्टेशनला. ही बस गेल्याशिवाय त्यांना बसच नाहीये दुसरी. हे चुकीचं आहे ऍक्च्युली आहे ना. 2 बस नाही मध्ये आणखीन 2 बस टाकल्या पाहिजे ते लोकांनी. ऍटलिस्ट ही बस मध्ये येतात तिकडे एक दुसरी बस पाहिजे असं तरी हवंय. आणि आपली नदीचा काय अंधारच पडलाय आता. काहीच दिसत नाही ना. अंधार आहे पूर्ण अंधार झालाय तो. सकाळची तुम्हाला दाखवून बगळे वगैरे. आता काय नाहीये. जाऊ आता जरा बसू निघू. अंधार आहे बघ. गाड्या येतात बसतो. ते आता धंदे लावलेत हे लोकांनी. आकुर्ली आहे आमच्या इथे. आकुर्ली आयजीच्या इथेच आहे. आणि हे सगळं लागले. हे इथून पूर्ण स्टार्ट केले हे लोकांनी सगळे UP बिहारवाले इथे. आणि मेन गोष्ट म्हणजे ना फुटपाथ आहे हा. हे बघा हा रस्ता. हे आकुर्लीचं मस्करचं डेअरी आणि हे लोकांनी लावले वगैरे सगळे. यांचं काय मॅटर माहिती नाहीये. तर का दिलं कोणी यांना लावायला परमिशन काय माहिती नाही. पण हे असं मग येत राहतात आणि रस्ते अडवतात. हे बघा हे सगळं माहिती नाही काय मॅटर. रस्ता सगळं अडवणार हळूहळू करून. चलो आंबे आणखीन कोण पाडतच नाही. जे आंबे आहे तसे तसे ते काय करायचं. हा टेप भारी वाटतो मला है ना तिने. each echoing step आम्ही आलो. आता जेवण बनवते. खागरं करते भाकरी करते आणि वरण भाताचा कुकर लावते. आधी विचारते कसं काय आणि मग करते. आम्ही घरी आणि बघते कारला काय सिंपलच करणार आहे. पण काय नाही करणार आहे. आणखीन जेवण होते माझं. त्याची कुकर झाला. कारल्याची भाजी झाली. त्याचं पाणी भाकरी करायचे वरणाला खत द्यायचं. अशा तऱ्हेने आजचा दिवस केलेला आहे. माझा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा. मी सारखं सांगते
सगळ्यासाठी. कमेंट्स पण करा ना, कमेंट्स करा काय माझं आवडतं काय नाही आवडत ते सांगा मला, चालेल. असं काही नाहीये, तुम्ही फॅमिली येत तर तुम्ही सांगा काय वाईट आहे काय सांगता येते ते सांगा. ओके, बाय, टेक केअर, काळजी घ्या, स्वतःची काळजी घ्या. खूप गरम होते आमचं आता. हा किस्सा झाला, बटन आमचं जळालं, कसला एक्झॉस्ट फॅनचं कंटिन्यू चालू राहतो तर ते दाखवते मी तुम्हाला. निघा वरच्यावरच राहते ते, जळालं तुम्हालाच नव्हतं ना, तिने बघितलं तर तिने शेकाय झालं, फॅन चालू. पण आता हे चालू करते, आता गॅस जरा बंद केलं तर फॅन आता जरा चालू करतो. लगेच मला भाकरी पण करायला बघते. तर अशा तऱ्हेने काळजी घ्या स्वतःची. खूप गरम होते, पाणी भरपूर प्या, मी पण पिते. आणि बाकी काय ज्यांच्याकडे एसी त्यांची मजा, त्यांच्याकडे निघायचे त्यांची पण मजा. आता काय करणार है ना. ओके बाय, टेक केअर, काळजी घ्या. भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये. ओके बाय.